राम राम तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज म्हणलं तर माझा फोन येणार आहे नवंवाला, तर तेवाला जाऊन घ्यायचा आहे आज. आणि मेन तर मी त्याच्यासाठीच काढून आलो. उद्या माझा बड्डे आहे म्हणून आज कसं तर करून येऊ दे म्हणून म्हणत होतो. तर आज जाऊन ते बघायचं आहे फोन आलं नाही आलं. आणि आता आलो म्हैशांचं दूध पिळासाठी. तर तसंच जरा पोट पण दुखू लागलं आहे माझं. आता फटाफट जरासं दूध पिळतो. दूध पिळून घरला जाऊन जरासं मम्मीला सांगतो पोट दुखलेलं आहे म्हणून. आणि जरा काय दिले ते पितो थोडंसं. मी ना आमच्या या खालच्या शेतामध्ये आला होता. इथं खुरपत होते, तर मम्मी बोलली होती इथं चारा आहे वरती घेऊन जा, येता येता म्हैशांना घालून ये तेवढं म्हणून. आता इथं खाली आलो आणि आता पोट जरा जास्तच दुखू लागले. तसंच फटाफट एक काम करून घरला जातो आणि जरा गोळी घेतो जरा. मी आता घरला येऊन थोडंसं रवा खाऊन गोळी खाऊन बसलो. आता जरासं पोट दुखायचं कम होलं आहे. आता मम्मीला जरासं नाश्ता घेऊन जातो. मम्मी पण नाही जेवले होते, बस हे पिऊन गेले होते चाय. आता शेताला जातो, थोडंसं ते चारा घालतो म्हैशांना, ते खुरपायचं. आणि आज तर कॉलेजला गेलो नाही, पोट दुखलेलं आहे म्हणून. टाईम पण खूप ओलं होतं. आता निघतो शेतासाठी. आता मी शेताला येऊन इथं असं ड्रेपला ना कुठं मग तिथं वैचारं गेल्यात, तेवाला सगळं रिपेअर करू लागलो. असं कुठं मग तिथं वैचारं जाऊन पाणी लिकेज मारत होतं. आता तेवढं लिकेज जेवढं पण मारलेलं आहे तेवढं वैचारं लावून घेतलो पाणी. आता बस हेवाल्या शेताच्या ड्रेपला जात आहे ह्या पाईपानं. आता मम्मी तिथं चारा ठेवले म्हैशांना घालासाठी. आता ते चारा म्हैशांना नेऊन घालतो. पुरा शेत आहे, हे खुरपाचं तर होलंय. बस तिथं म्हैशांचं चारा ठेवलं एक एक जागी. बस ते चारा नेऊन म्हैशांना घालतो. आणि तसंच घरला जाऊन जरासं आंघोळ करतो. आंघोळ नाही केलो आज. आंघोळ करून जेवून परत येतो. इथं जरासे काम आहेत आणि तसंच फोन घ्यायला पण जायचं आहे आज मला. वरती येऊन इथं म्हैशांना पण चारा घातला. आता बस वरती येऊन बसलो होतो. आता मम्मी पण वरती येणारे आहेत. आता मम्मीला घेऊन घरला जातो. आंघोळ करून आलो माझ्या भावासोबत. मम्मी बोलत होते तेव्हाला इथं जेवढं पण हरभरा आम्ही कापून ठेवलं होतं हे सगळं आता केवढं ओलं तेवढं बडवायचं आहे. तर आता एवढं हरभरा घेऊन जाऊन बडवत बसतो. जेवढं ओलं तेवढं रास करता व्हायची. आता म्हणलं तर एक थोडंसं हरभरा होतं ना, तेव्हाला इथं बडून जरासं अजून एक थोडंसं आहे बडवाचं. आता चिडगुप्यामध्ये फोन आलाय म्हणून फोन आलं होतं म्हणा. तर आता ते म्हैशांना चारा घालून ते फोन घ्यायला जातो जरासं. ते नाही तर त्यांना कुठं तर बाहेर जायचं आहे म्हणत होते. तर आता डायरेक्ट तिकडल्यासाठी सुटलालो. मी आता आलो दुकानमध्ये अपोलोच्या. हे वाला फोन आहे मोटोरोला एज 60 प्रो. आता ह्यांच्या दुकानमध्ये हे वाला अनबॉक्स करू लागलो. ह्यांच्या हातामध्येच देतो अनबॉक्सिंग करताना. क्या लाने का मौसम चाहिए ज़्यादा नहीं चाय तो सकता है, दोनों भी होता है। बोले चाय नहीं रात में क्या तो बोल गए नहीं, ठंडा रात गर्म रात। हे वाला माझं नवं फोन आहे. छोटा नाही साईज, बडा साईज. ह्या माझ्या नव्या फोननेच काढू लागलो. ह्याची क्वालिटी असं निघाल्या चांगले. मी आता घरला जाऊन मम्मीला घेऊन आलो. इथं आबाळ होत होतं म्हणून हे सगळं क्लीन करून एक भटरमध्ये बांधून ठेवायचं आहे. मी आता आलो शेतावरून. शेतामध्ये म्हणलं तर म्हैशांना चारा घालायचं होतं. ते तर हरभरा जेवढं पण होतं
ते वालं होलं. आता बस हे माझं जो नवं फोन आलं आहे ना, हे वालं मोटोरोला एज 60 प्रो असलेलं, ते वालं ना आता सेटअप करत बसू लागलो. ते वालं कॅमेरा बघू लागलो कसं आहे, आणि चांगलं तर आहेच. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, 4K 60 FPS मध्ये रेकॉर्ड होतं आहे, वॉटरप्रूफ आहे म्हणा. हेच तर पाहिजे होतं. आता तेच सेटअप करत बसू लागलो. आता ईमेल हे ते जो राहतात ना ते घालू लागलो, आणि मी ह्या फोनमध्ये रेकॉर्ड करून दाखवतो. मी ना आता माझ्या ह्या नव्या फोनने काढू लागलो. माझा जो आज सकाळी घातलो होतो मी माझा व्हिडिओ, माझे आज भाऊ बहीण आले होते, त्याचं अजून मी थंबनेल पण नाही घातलो, तरी पण माझा सगळ्यात जास्त व्ह्यूज गेले तर 67. अजून जास्त जाऊ दे म्हणू लागलो. आता बसलो, हे वाला फोनचं जो पण सेटअप आहे ते वाला फटाफट करून घेत. मी ना आता मम्मीसोबत जरा बाजाराला गेलो होतो. ते बाजार होतं आज, तर बाजारवरून आलो. आता बसलो, काय पण नाही, बस झोपत होतो आता जेवण. तर आजच्यासाठी एवढंच होतं. हे व्हिडिओ अगर तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. तुमची सपोर्टची मला खूपच जास्त ज़रूरत आहे, तर मला सपोर्ट दाखवा तुम्ही. आता हे वाला तर फोन घेतला, वॉटरप्रूफ पण आहे, चांगलं पण आहे, माझ्या हातामध्ये कसं सूट करतं तसं. तर उद्या माझा बड्डे आहे, तर उद्या पण काढतो व्लॉग. बघूया उद्याचा दिवस माझं कसं जाते काय.